जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भामधली आजची आमची पक्षाची सभा होती आणि ती कार्यकारिणीची सभा घेऊन आज आम्ही तिन्ही आमदार, आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना हे सगळ्यांना मार्गदर्शन होतं की नेमकं आपल्याला पुढची रणनीती काय आहे. आता आपल्याला महायुती आमची आहे, केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये आहे, तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक संस्थांना तुमच्या नेत्यांचे आदेश आहे की महायुतीमध्ये आपण लढायचं आणि त्या अनुषंगाने आमची ही चाचपणी होती मीटिंग की आपल्याला पुढं कसं चालेल. शेठ, सध्या गेली 2 दिवसांपासून चर्चा एकच आहे, ते तुमच्या व्हिडिओची आहे आणि राष्ट्रवादी तुमच्यासोबत जी आहे त्याच सुरेश चव्हाणनी तो व्हिडिओ हायलाईट केला. काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघंही एकाच चॅनेलवरती होतो. सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, हे आम्ही लढणारे आहोत, लढणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुश्रीमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारख्या प्रमाणे नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो. त्यामुळे हे आगोरी विद्या आम्हाला काही कळत नाही, आम्हाला माहिती नाही. जे नशिबात आहे ते होतं. तुम्ही आगोरी विद्या करून जर काय पावन करायचं असेल तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन केलं असतं. परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभाशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी, आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना, काही मीडियावाल्यांना, तुम्ही येता घरी, मी कधी कधी टॉयलेटवरती बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो, कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो. आणि त्यात व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काही जर आगोरी विद्या करायची असती तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का. हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याच्या मनामध्ये कधी डर नाही, कर नाही, त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे होतो. 100%. आता मला मगाशी एकनाथ शिंदे साहेबांचाही फोन आलेला, त्यांनी मला विचारलं, त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं की साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काही कळत नाही, जमत नाही. आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत, देवधर्माला मानणारे लोक आहोत. तेव्हा दरवर्षी आषाढी वारी, त्यानंतर आळंदीला, शिर्डीला आणि जे काही देवस्थानाला आपल्या त्यांना आम्ही जात असतो. आत्ता परत शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो, संकष्टी होती. मग असं काय कोणी जाऊ नये का. आणि म्हणून करतात त्यांना जर ते काय आगोरी वाटत असेल तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटते त्यांना, परंतु आम्ही हे आगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काय प्रश्न येणार नाही. बहुतेक तसंच वाटतंय. त्यांना पण ते विचारा की बरेचसे काय असलं जर तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काढले शोधून हरकत नाही आहे की मी मगाही सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालू. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा हे काय असेल ते करतील. वरच्या लेवलची बाब आहे, खालच्या लेवलला आम्ही आमच्यापर्यंत चालू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.